हॅलो. आजच्या भागामध्ये आपण प्रसन्नमधला न कसा लिहायचा ते बघणार आहे. मागच्या काही भागांमध्ये आपण श्री रवळनाथ हे कसं लिहायचं ते पाहिलेलं आहे. आपण श्री रवळनाथ प्रसन्न अशी तोरणपट्टी तयार करतोय. तर आजच्या भागामध्ये आपण प्रसन्नमधला शेवटचं अक्षर न कसं लिहायचं ते बघणार आहे. आजचा भाग आता शेवटचा भाग असणार आहे आपला रवळनाथ तोरणपट्टीचा. तर ज्यांनी मागील काही भाग पाहिले नसतील किंवा सुरुवातीपासून व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता सुरुवात कशी केलेली या तोरणाची. आता आपण शेवटचं अक्षर न कसं लिहायचं ते बघणार आहे. आता आपण इथे स लिहून झालेलं आहे आणि ही लाईन आपण पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपण हे आधी 5 खांब इथे उलट साईडने विणून घेऊ. आता आपण आधी हे अगोदर 5 खांब विणून घेणार आहे. आपण सरळ बाजूने इथपर्यंत ही लाईन पूर्ण करून घेतलेली होती. मागच्या भागामध्ये पाहिलं होतं आपण. आता परत उलट बाजूने आल्यावर आपण अगोदर 5 खांब विणून घेऊया. वरती 5 आणि खाली 5 असं दोन्ही बाजूने आपण 5-5 खांब हे सोडलेले आहेत. तर आता सुरुवात करण्या अगोदर आपण हे 5 खांब विणून घेऊ अगोदर. ज्यांना सुरुवातीपासून व्हिडिओ बघायचा असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अगदी सुरुवातीपासून आपण श्रीपासून सुरुवात केलेली आहे आणि छान मराठीमध्ये सांगितलेलं आहे कसं लिहायचं तो. आणि अगदी सुरुवातीपासून एक एक स्टेप बाय स्टेप आपण अक्षर दाखवलेलं आहे. मराठीमध्ये सांगितलेलं आहे मस्त. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा मग अनु क्रिएशन्स चॅनलवर क्लिक करायचं आणि व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. सगळे पार्ट तिथे दिलेले आहे. याचा आता आपला हा शेवटचा पार्ट आहे. न कसं लिहायचं ते बघतोय आपण. तर आता इथे 5 खांब हे विणून झालेले आहे. त्याच्यानंतर व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि ही जी लाल लोकर आपण मागे सोडतो ती लोकर घ्यायची आणि 2 लाल खांब विणायचे. हे आपले आडव्या रेषेचे 2 लाल खांब आहे. 3चा 2, 2चा 1. आता हे 2 लाल खांब आपण इथे विणून घेऊ. व्हाईट लोकरमध्ये घेतली होती. आता त्याच्यानंतर लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायचे. न हे अक्षर आपण लिहितो इथे. न या अक्षराची सुरुवात आहे. 2 लाल खांब विणायचे. हे 2 पांढरे खांब 2 व्हाईट कलरचे खांब विणून घेतले आपण. 2 लाल नंतर त्यानंतर परत व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 6 आपण लाल कलरचे खांब विणतोय. सहा विणायचे. आता हे लाल कलरचे 2 व्हाईट झाले आपले आणि व्हाईट लोकर सोबतच ठेवायची आहे. अशी आपण कुठेही लोकर इथे तोडत घेतलेली नाहीये म्हणून आपण ही लोकर अशी सोबतच विणत घेतलेली आहे. आपले 6 खांब इथे झाले. पुन्हा अक्षर लिहितोय आपण. ते 1 2 3 4 5 6 6 खांब झाले आपले लाल. नंतर त्याच्यानंतर ही लाल कलरची लोकर इथेच ठेवायची. लोकर केव्हाही उलट बाजूनेच राहू देतोय आपण. समोर सरळ बाजूने नाही ठेवायची लोकर. उलट साईडनेच आपण ही लाल लोकर राहू द्यायची. आता व्हाईट कलरचे खांब विणायचे. आता हे पुढचे जे उरलेले आहे ते आपण व्हाईट कलरचे विणणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 कलर 9 आपण व्हाईट कलरचे खांब विणणार. लाल लोकर इथेच ठेवलेली आहे. आता हे उरलेले 9
उलट बाजूने आणि परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने विणून घ्यायचे. हे पूर्ण आपण व्हाईट रो विणून घेतोय. 9 खांब. हे आपण इथे 9 खांब विणून घेतलेले. 9 खांब विणल्यानंतर चेन घ्यायच्या 2 आणि ही उलट बाजू होती. आता परत सरळ बाजूने यायचं. आता सरळ बाजूने आल्यावर परत आपण हे 9 खांब आधी विणून घेऊ आणि मग पुढे बघू. आता हे 9 आधी विणून घेऊ. तर हे आपले इथे 9 खांब विणून झालेले. सरळ बाजूने आल्यावर आपण 9 खांब विणून घेतले. म्हणजे त्याच्यानंतर आपण 2 लाल कलरचे खांब विणायचे. आता ही लाल लोकर जी आपण बॅक साईडला ठेवलेली होती ती घ्यायची आणि व्हाईट लोकर मध्ये घ्यायची. व्हाईट लोकर अशी मध्ये ठेवायची. आता 2 लाल खांब विणायचे आपल्याला. आपण 2 लाल कलरचे खांब विणून घेतले. 2 लाल विणले आपण. 2 लाल विणल्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट कलरचे खांब विणायचे. ते 2 व्हाईट झाले. परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायचे आणि 2 लाल कलरचे खांब विणायचे. दोन लाल कलरचे खांब विणून झाले आपले. आणि त्याच्यानंतर आपण लाल लोकर मध्ये ठेवायची. 2 व्हाईट खांब विणून घेणारे आणि परत 2 लाल विणायचे. 2 व्हाईट आणि 2 लाल. दोन लाल विणून झाले आपले. आता हे लाल लोकर आता ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूने इकडे नाही ठेवायची लोकर किंवा लोकर उलट साईडनेच ठेवायची. अशी उलट बाजूनेच मागे ठेवायची ही लोकर इकडे. आता ही लोकर मागे सोडू आपण आणि वरचे जे 5 खांब आहे आपले ते आपले व्हाईट विणून घेऊ. असं खेचून घ्यायचं मग. आता हे 5 आणि परत उलट बाजूने येऊन 5 विणून घेऊ. ज्यांना व्हिडिओ सुरुवातीपासून पाहायचा असेल, रवळनाथ पट्टी कशी तयार केली तर श्री रवळनाथ प्रसन्न हे कसं तयार केलं, सुरुवातीपासून कसं लिहायला सुरुवात केली, तर आपण सगळ्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. एका ताईच्या रिक्वेस्टवर हा व्हिडिओ तयार केलेला आहे मी. आता हे आपले 5 खांब विणून झाले. त्याच्यानंतर 2 चेन घेतले. परत आपण उलट बाजूने येतोय. उलट बाजूने आल्यावर परत हे 5 खांब विणून घ्यायचे. आता हे 5 खांब आपले विणून झाले. उलट बाजूने ही उलट बाजू
उलट बाजूने 5 खांब मिळून झाले. आता त्याच्यानंतर आपण व्हाईट लोकरमध्ये घ्यायचे आणि आडव्या रेषेचे 2 लाल खांब विणून घेऊ अगोदर. व्हाईट लोकर सोबत घ्यायची इथे. हे 2 लाल विणून झाले. परत लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट विणायचे. हे 2 व्हाईट विणून घेतले आपण. आता व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि आपण 6 लाल खांब विणणार आहे. आता व्हाईट लोकर सोबत घ्यायची इथे आणि 6 आपले लाल खांब विणायचे. आता हे 6 लाल खांब आपले विणून झालेले. त्याच्यानंतर लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट कलरचे खांब विणायचे आपल्याला. 2 व्हाईट खांब, परत व्हाईट लोकरमध्ये आणि त्याच्यानंतर परत आपल्याला 6 लाल खांब घ्यायचे. व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आपण इथे विणताना आणि 6 आपले लाल खांब येणार आहेत. सहा आपले लाल खांब विणून झाले. 1 2 3 4 5 6. हे लाल लोकर इकडे ठेवायची आणि जो शेवटचा एक खांब आहे आपला तो व्हाईट विणून घ्यायचा. परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं. सरळ बाजू आपली सरळ बाजूने आल्यावर हा एक व्हाईट खांब आहे आपला तो व्हाईट विणून घेऊ अगोदर. शेवटचा एक व्हाईट होता तो व्हाईट विणून घेतला आपण. त्याच्यानंतर व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 2 लाल खांब विणायचे आपल्याला. इथे 2 लाल खांब विणायचे. परत लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट विणायचे.
व्हाईट लोकरमध्ये आणि 2 लाल. याचे आता आपण सरळ बाजूने आल्यावर एक व्हाईट खांब घेतलाय आणि मग 2 लाल, 2 व्हाईट, 2 लाल. आता परत हे इथे मध्ये 2 व्हाईट घ्यायचे, लाल लोकरमध्ये घ्यायची आणि आता ही लाल लोकर आपण सोबत ठेवणार आहे आणि इथे वरती आपल्याला व्हाईट खांब न्यायचे. एक 2 3 4 आणि 5 6. 6 आपण व्हाईट खांब विणून घेणार आहे इथे. लाल लोकर सोबत ठेवायची आता इथे. लाल लोकरमध्ये घेतलेली आहे आणि आपण आता 6 व्हाईट कलरचे खांब विणून घेणार आहे. सहा झाले आपले. परत व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 2 लाल विणायचे. हे 2 लाल विणून झाले. परत लाल लोकरमध्ये घ्यायचे, 2 व्हाईट आणि 2 लाल असं विणायचं. यासाठी आपण ही रो पूर्ण कंप्लीट केलेली आहे. एक व्हाईट घेतला सुरुवातीला, मग 2 लाल, 2 व्हाईट, 2 लाल आणि नंतर 6 व्हाईट घेतले, परत 2 लाल घेतले, 2 व्हाईट आणि 2 लाल आणि आता हे आपले बॉर्डरचे 5 विणून घेऊ आपण आता. तर हे 2 लाल विणून झाल्यानंतर आपण लाल लोकर मागे सोडायची इकडे उलट बाजूने. 5 5 हे विणून घेऊ आपण, 5 सरळ बाजूने आणि परत 2 चेन घेऊन 5 उलट बाजूने. आता ही एक रो आणि 2 चेन घेऊन मागची एक रो आपण हे कंप्लीट करून घेऊ आणि मग पुढे बघू. हे 5 विणून घेतले, परत 2 चेन घ्यायचे इथे आणि वापस उलट बाजूने यायचं. आता आपल्या इथे उलट बाजूने 5 विणून घेतलेले आहे आपण, 5 खांब वरचे आणि आता व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 2 लाल खांब विणायचे. हे 2 लाल घेतले, व्हाईट लोकरमध्ये घ्यायची, लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट विणायचे आपल्याला.
हे 2 व्हाईट विणले. परत व्हाईट लोकरमध्ये आणि 2 लाल विणायचे अगोदर. हे 2 लाल विणल्यानंतर आपण 4 व्हाईट घेणार आहे. लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 4 आपण व्हाईट खांब घेतोय. चार झाले. 4 नंतर व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि आता हे आपण 1 2 3 4 5 6 7 8 8 आपण लाल कलरचे खांब घेणार आहे. ते आपण इथे 8 खांब विणून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8. शेवटचा एक आहे. लाल लोकर इकडेच ठेवायची आणि शेवटचा आपला तो एक व्हाईट खांब इथे विणून घ्यायचा. परत 2 चेन घ्यायच्या आणि वर चढायचं. आता हे परत सरळ बाजूने यायचं. तर आपण सरळ बाजूने आल्यावर एक खांब व्हाईट कलरचा विणून घेतलाय आणि हे दुसरं व्हाईट कलरचाच विणायचं आपल्याला. फक्त लाल लोकर वर चढवून घ्यायची आहे. इथे आपण इथून व्हाईट कलरचं खांब विणणार आहे. ते आपण इथे 8 खांब विणून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8. 8 खांब आपण हे सरळ बाजूने आल्यानंतर विणून घेतलेले. आता 8 खांब विणल्यानंतर आपण व्हाईट लोकरमध्ये घ्यायचे आणि 2 लाल खांब विणायचे. खांब विणले आपण. परत लाल लोकरमध्ये घ्यायचे आणि हे 1 2 3 4 1 2 3 3 आपण हे व्हाईट खांब विणणार आहे. लाल लोकर सोबत घेतली आपण मध्ये आणि 3 आपण व्हाईट खांब विणायचे.
व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि हे 2 लाल विणायचे. तर हे 2 लाल विणले आपण इथे. आधी हे विणून घेतले 1 2 3 4 5 6 7 8. 8 व्हाईट विणले, नंतर 2 लाल, मग 3 व्हाईट आणि परत 2 लाल. आता परत लाल लोकरमध्ये घ्यायची, 2 व्हाईट आणि परत 2 लाल विणायचे. आता हे 2 लाल विणून झाले आपले. हे लाल लोकर आपण उलट बाजूने मागे सोडवू इकडे, आणि आपले 5 बॉर्डरचे 5 आहे आपण व्हाईट कलरची विणून घ्यायची. आता हे सरळ बाजूने आणि उलट बाजूने एकदा विणून घेऊ आपण. आता हे आपण उलट बाजूने आल्यावर 5 विणून घेतले. आता हे आडव्या रेषेचे 2 लाल विणायचे आपल्याला. परत 2 व्हाईट घ्यायचे, लाल लोकरमध्ये घेऊन परत व्हाईट लोकरमध्ये ठेवायची आणि 2 लाल कलरचे खांब घ्यायचे. परत आपण लाल लोकरमध्ये घ्यायचे आणि इथे 2 व्हाईट खांब घ्यायचे आपण. लाल लोकरमध्ये घेतले आपण आणि 2 व्हाईट खांब आणि परत व्हाईट लोकरमध्ये आणि 2 लाल खांब. 2 लाल खांब घेतले. त्याच्यानंतर लाल लोकरमध्ये घ्यायची आणि पुढचे पूर्ण जे खांब आहे आपले ते आता व्हाईट येतील. लाल लोकर आपण आता आपण हे 2 लाल खांब घेतले. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण रो व्हाईट कलरची विणायची आहे. आता व्हाईट कलरची विणताना आपण ही लाल लोकर इथे नाही सोडायची, तर आपण ही 3 खांब पुढे घेणार ही लोकर. म्हणजे काय करायचंय, शेवटचे 5 खांब सोडून द्यायचे. 1 2 3 4 5 आणि हे 3 खांब 5 खांब सोडल्यानंतर 3 खांब उरतायत. तर या 3 खांबांपर्यंत आपण ही लोकर सोबत आणणार आहे फक्त लाल कलरची. तर ही 2 लाल नंतर आपण पुढे व्हाईट विणायचे. फक्त लोकर आपण 3 खांबांपर्यंत सोबत घेतोय. आता हे 1 2 आणि हे 3. हे 3 खांब विणले आपण, लाल लोकर सोबत आणली.
आता ही लाल लोकर इकडेच ठेवायची. 5 खांब सोडून दिले आपण इकडे. 1, 2, 3, 4, 5. 4 खांबांपर्यंत आपण ही लोकर घेऊ पुढे. पुन्हा शेवटचे 5 खांब सोडून द्यायचे आणि वरती ही लोकर ठेवायची आपल्याला लाल लोकर. कारण वापस येताना आपल्याला न ची उभी रेष मारायची, उभी रेष लिहायची म्हणून आपण ही लोकर 4 खांबांपर्यंत इथे विणून घेतलेली आणि हे 1, 2, 3, 4, 5. 5 खांब आपण वरती आणि खाली सोडलेले. तर हे 5 खांब सोडून द्यायचे आणि याच्यानंतर आपल्याला रिटर्न येताना न ची उभी रेष करायची, लिहायची. त्याच्यामुळे आपण ही लोकर इथपर्यंत 4 खांबांपर्यंत आपण ही लोकर आणलेली आहे. आता लाल लोकर सोडून द्यायची इकडे उलट्या साईडलाच आणि ते आपण व्हाईट खांब इथे विणून घेऊया. आणि आता पुढची हे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 आपण व्हाईट खांब विणून घेतलेले आहे. फक्त आपण 4 खांबांपर्यंत ही लाल लोकर सोबत आणलेली आहे. 1, 2, 3, 4 या 4 खांबांपर्यंत आपण ही लाल लोकर सोबत विणत आणलेली आहे. आणि आता व्हाईट रो आपण ही पूर्ण कंप्लीट करून घेतली उलट्या साईडने. आता परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आल्यावर आपण आधी हे 9 खांब विणून घेऊ. 9 नाही, आधी हे 5 खांब विणून घेऊ आपण. सरळ बाजूने आलो आता आपण हे. आता 5 खांब अगोदर व्हाईट कलरची विणून घ्यायची. 1, 2, 3, 4, 5. 5 खांब आपण व्हाईट कलरची विणून घेतली. आता इथून आपल्याला न ची जी उभी रेष आहे ती लिहायची. आता ही व्हाईट लोकर पुढे घ्यायची आणि आता ही लाल लोकर जी आपण मागे सोबत विणत आणलेली होती ती वर घ्यायची आणि तिथून आपल्याला आता ही उभी रेष लिहायची आहे. लाल कलरचे खांब घ्यायचे आता. आता हे पूर्ण आपण लाल खांब विणत घेणार आहे हे आडव्या रेषेपर्यंत. अक्षर आता आपलं हे पूर्ण होत आलं. आता हे पूर्ण व्हाईट लोकर सोबत ठेवायची, पण व्हाईट लोकर तिथेच नाही सोडायची. कारण आपल्याला वरती पण 5 खांब विणायची. आता आपण हे इथे लाल खांब पूर्ण हे विणून घेतलेले. आपण हे 5 खांब अगोदर व्हाईट कलरचे विणून घेतले. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 आपण लाल कलरचे खांब विणून घेतले. आता ही लाल लोकर इकडे बॅक साईडला सोडायची आणि पुढचे 5 खांब आपण हे विणून घ्यायचे. आता 5 सरळ बाजूने आणि 5 उलट बाजूने विणून घेऊया अगोदर. पाच सरळ बाजूने विणले, परत 2 चैन घ्यायच्या आणि परत 5 हे उलट बाजूने विणायचे. हे 5 आपण उलट बाजूने आल्यानंतर 5 खांब आपण हे इथे विणून घेतले. आता व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 लाल खांब विणायची इथे आपल्याला परत.
लाल करून घेतली आपण, तर ही लाल लोकर इकडेच ठेवायची आहे. आपण हे 2 लाल खांब बनवून घेतले. ही लाल लोकर इकडेच ठेवायची आणि पुढे आपण हे व्हाईट खांब पूर्ण फिरून घेणार आहे. ही पूर्ण रो व्हाईट विणून घ्यायची आणि परत वापस यायचं आहे व्हाईट कलरनेच. आता हे पुढे व्हाईट खांब विणून घेऊ आपण सगळे. पण इथे पूर्ण रो व्हाईट खांब विणून घेतलेले आहे. आपण 5 विणून घेतले अगोदर उलट बाजूने आल्यानंतर, नंतर 2 लाल विणले, नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 आपण व्हाईट खांब विणून घेतले उलट बाजूने. आता 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने आल्यानंतर आपण ही पूर्ण रो आपण व्हाईट विणणार आहे. फक्त इथे आपण लाल लोकर सोडलेली ती फक्त आपल्याला सोबत घ्यायची. लाल खांब नाही विणायचे, फक्त लोकर सोबत घ्यायची. आता ही पूर्ण रो आपण ही इथे इथपर्यंत व्हाईट विणणार आहे. फक्त लाल लोकर इथे वरती उचलून घ्यायची आपल्याला. तर ही पूर्ण रो आपण व्हाईट विणून घेणार आणि मग त्याच्यानंतर आपले ज्या उभ्या 2 रेषा दिलेल्या आहे आपण सगळे अक्षर संपल्यानंतर त्या लिहायच्या बाकी आपल्या. आता आपलं तोरणपट्टीवरचं नाव पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला जे दंडक असतात ते लिहायचे 2 लाल कलरचे. आता ही पूर्ण रो आपण अशी इकडे विणून घेऊ अगोदर. आता आपण हे व्हाईट खांब विणून घेतले आणि आता इथे आडव्या लाल रेषेपर्यंत आलेलो आहे. तर आता इथे फक्त आपण काय करायचंय, ही जी लाल लोकर आपण उलट साईडने सोडलेली होती ती फक्त इथे वरती उचलून घ्यायची बस अशी. अशी सुईवर चढून घ्यायची फक्त बस. आणि बाकी पुढे सगळे आपण व्हाईट खांब विणून घेणार आहे. आता हे 2 वेळा उचलून घेतली तिला आणि मग तिथेच राहू द्यायची, पुढे नाही घ्यायची. असं इथे 2 खांबपर्यंत आपण हे उचलून घेतलेले. अशी बॅक साईडने आपण तिला अशी 2 वेळा उचलून घेतले 2 खांबमध्ये. नंतर पुढचे जे 5 आहे आपले ते आपण जसे होते तसेच विणायचे. तिथे लाल लोकर घ्यायची नाही मध्ये. पाच विणून घेऊ आपण. तर 2 चेन घ्यायच्या आणि वापस उलट फिरायचं. तर हे असं आपण ही रो एक कंप्लीट करून घेतलेली आहे एक व्हाईट कलरची. असं आपलं हे 9 अक्षर इथे तयार झालेले आहे. प्रसन्न मधलं 9 अक्षर आता इथे तयार झाले. आता आपल्याला आपण ज्या सुरुवातीला ज्या 2 रेषा इथे स्टेल यायच्या अगोदर विणलेल्या होत्या, जे 2 दंडक होते ते आता आपल्याला हे अक्षर न प्रसन्न लिहून झाल्यानंतर ते विणायचे. 2 लाल रेषा विणायच्या इथे उभ्या. तर आता त्या कशा विणायच्या ते पण बघू आपण. आता प्रसन्न या अक्षरात आपलं हे लिहून झालेलं आहे असं या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण वापस उलट बाजूने यायचंय. उलट बाजूने आल्यावर अगोदर आपण हे 5 खांब विणून घेऊ इथे. आता इथे 5 खांब आपण विणून घेतलेले. त्याच्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि ही लाल लोकर जी आपण इथे सोबत आणलेली होती ती वर घ्यायची आणि आता आपण इथे लाल खांब विणत घेणार आहे. इथे आपण पूर्ण हे फक्त शेवटचे जे 5 आहेत 5 खांब आहे आपले ते आपण सोडून देणार आहे आणि बाकीचे आपण लाल खांब विणत घेणार आहे. आता हे जे 5 खांब इकडचे खाली 5 खांब सोडून द्यायचे
विणायचे फक्त त्याच्यावरती आपण हे लाल खांब विणतोय. आता हे आपण इथे लाल कलरचे खांब विणून घेतलेले आहे. 14 खांब विणून घेतलेले आपण. सुरुवातीला हे 5 विणले उलट बाजूने आल्यानंतर आणि 14 लाल खांब विणले. आता हे पुढचे 5 लाल लोकर इकडेच ठेवायचे आपण आणि पुढचे 5 व्हाईट कलरचे खांब आपण इथे विणून घेऊ आणि परत 2 चेन घेऊन वरती चढायचं आणि परत सरळ बाजूने आल्यावर 5 खांब विणून घ्यायचे. आता हे 5 खांब आपण विणून घेऊ अगोदर. हे 5 खांब आपले विणून झाले उलट बाजूने. आता 2 चेन घेतले आपण आणि सरळ बाजूने यायचे. सरळ बाजूने आल्यावर आपण आता ही पूर्ण रो आपल्याला व्हाईट विणून घ्यायची इकडे पूर्ण. फक्त हे 5 खांब झाल्यानंतर आपल्याला लाल जी लाल लोकर आहे ती सोबत इकडे पुढे आणायची विणत. आता हे आपण पूर्ण व्हाईट खांब विणून घ्यायचे. फक्त जी लाल कलरची लोकर आपण बॅक साईडला सोडलेली आहे ती लोकर आपण 5 खांबानंतर सोबत विणत घ्यायची. इथे 5 खांब झाल्यानंतर इथे विणत घ्यायची ती सोबत. खांब नाही विणायची आपल्याला लाल, फक्त लाल लोकर आपण सोबत विणत घेणार आहे. हे 3 4 आणि 5 खांब आपण इथे विणले गेले. आता 5 खांब विणल्यानंतर आपण ही जी बॅक साईडला लाल लोकर सोडलेली होती ती फक्त आपण इथे सोबत उचलून घ्यायची आणि इथे अशी चढवून घ्यायची ती आणि पूर्ण आपण ही लाल लोकर सोबत विणत विणत इथपर्यंत आणायची. खांब नाही विणायची आपल्याला. खांब आपण व्हाईटच विणतोय, फक्त लोकर सोबत तिकडे नेतोय आपण. त्या टोकापर्यंत आपण ही लोकर आता घेऊन जाणार आहे. फक्त शेवटचे जे 5 खांब आहे तिथपर्यंत नाही न्यायची. जेवढी आपली लाल रेष आपण विणलेली आहे तिथपर्यंतच ही लाल लोकर आपण सोबत न्यायची. कारण आपल्याला 2 लाल उभ्या रेषा इथे विणून घ्यायचे आहे. आपलं जे श्री रवळनाथ प्रसन्न हे लिहून झाल्यानंतर जे 2 दंडक आहे आपले ते तयार करतोय आपण आता इथे. ते विणून घेतोय. त्याच्यासाठी आपण ही आता लाल लोकर पुढे विणत घ्यायची, सोबत घ्यायची. हे बघा आता आपण ही लाल लोकर इथपर्यंत विणत आणलेली आहे आणि आता ही अशी बॅक साईडने आपण इकडे टाऊ द्यायची आणि हे जे पुढचे 5 खांब आहे आपले 1 2 3 4 5 5 खांब आपण लाल लोकर सोबत न घेता विणायचे आणि परत 2 चेन घ्यायचे. आता एवढी रो कंप्लीट झाली की आणि परत उलट बाजूने 5 खांब विणून घ्यायचे. हे 5 खांब विणल्यानंतर 2 चेन घेतल्या आपण. यास आता ही एक लाईन आपण लाल कलरची विणून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ही व्हाईट रो पण आपली कंप्लीट झालेली आहे. आता परत उलट बाजूने यायचं. उलट बाजूने आल्यानंतर आपण इकडे अगोदर 5 खांब विणून घेऊ इथे हे. आता आपण हे 5 खांब इथे उलट बाजूने आल्यानंतर विणून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला लाल खांब विणायचे. आता आपण हे लाल खांब विणून घेणार इकडे. फक्त शेवटचे 5 खांब सोडून द्यायचे. ते व्हाईट लोकर मध्ये घ्यायची पण आणि लाल कलरचे आपण खांब विणून घेऊ. आता ही पूर्ण रो लाल कलरची घेऊ. यासाठी आपण लाल लोकर वरती घेऊ
पूर्ण हे लाल रो इथे विणून घेऊ. फक्त शेवटचे 5 खांब व्हाईट कलरचे विणायचे आपल्याला. आता आपण इथे पूर्ण लाल खांब इथे विणून घेतलेले आहे आणि आता राहिलेले 5 खांब आपण व्हाईट कलरचे विणणार. आता लाल लोकर इथेच राहू द्यायची. आता लाल लोकर कुठे पुढे यायची नाहीये. तर झालं लाल लोकरचं काम. तर आपण हे व्हाईट खांब इथे विणून घेऊ. हे 5 आणि परत चेन 5 खांब विणून झाल्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने आल्यानंतर पूर्ण रो आपण व्हाईट विणून घ्यायची. ते 5 खांब विणून झाले. तर आता हे असं बॅक साईडने आपण इथे डार्क कलरची रो विणून घेतलेली आहे. आता परत सरळ बाजूने आल्यावर पूर्ण रो आता ही आपण व्हाईट कलरची विणून घेणार आहे. लाल लोकर तिथेच राहू द्यायची. आता लाल लोकरचं काही काम नाही आपल्याला. पूर्ण रो आपण व्हाईट कलरची विणून घ्यायची. शेवटपर्यंत व्हाईट कलर विणून घेऊ. हे आता आपण ही पूर्ण व्हाईट रो इथे कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि परत 2 चेन घेऊन आणखी एक व्हाईट रो विणून घ्यायची. ते पूर्ण इकडे ह्या शेवटपर्यंत इकडे यायचे. आता परत वापस फिरू आपण आणि उलट बाजूने परत एक व्हाईट लाईन कम्प्लीट करून घेऊ. आता आपण हे आणखी एक रो कम्प्लीट करून घेतली व्हाईट कलरची. आता हे इथे एक चेन घेऊन घट्ट करून घ्यायचं आणि याला कट करून घ्यायचं. आता हे असं आपलं 2 रो इथे तयार करून झालेलं आहे. आता ही व्हाईट कलरची लोकर आपण इथे कट करून घेऊ. असं आपण आणि ही लाल कलरची पण आपण इकडे कट करून घेऊ लोकर. आणि आता हिला इथे थोडीशी मागे इकडे लाल लोकर इकडे आतमध्ये ओढून घ्यायची आपण. अशी इकडे आपण हिला साईड करत घेऊन घ्यायची. पूर्ण इकडे आतमध्ये लाल कलरची लोकर आपण इकडे ओढून घेणार आहे आणि परत व्हाईट लोकर पण तशीच आपण इकडे बॅक साईडने साईड करून घ्यायची. इकडे आणि ही व्हाईट लोकर पण आपण तशीच इकडे अशी इकडे आपण हिला ओढून घ्यायची मागे. आता आपण हे पूर्ण मागे लाल कलर आणि व्हाईट कलरची लोकर आपण इकडे मागे हॅड केलेली आहे. असं आता हे पूर्ण आपलं प्रसन्न नाव इथे लिहून तयार झालेलं आहे. न हे अक्षर आपण आजच्या भागामध्ये पाहिलेलं होतं आणि मागच्या काही भागांमध्ये आपण एक एक भाग करत असं एक एक अक्षर पाहिलेलं आहे. तर आता आपली ही पूर्ण जी तोरणपट्टी आहे श्री रवळनाथ ही लिहून तयार झालेली आहे.
आपण सुरुवात केलेली होती इथे श्रीपासून. नंतर मग एक एक अक्षर करत आपण हे एकेका भाग असं करत पार्ट मध्ये आपण हे तोरण बघितलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण 9 अक्षर बघितलेले आहे. ज्यांना सुरुवातीपासून व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तिथे एक एक पार्ट कसं तयार केलेलं आहे सुरुवातीपासून ते बघू शकता. तर आता हे आपलं रवळनाथ प्रसन्न ही तोरणपट्टी पूर्ण अशी इथे तयार झालेली. एका ताईंची रिक्वेस्ट होती ही तोरणपट्टी तोरण नाव लिहून दाखवा म्हणून, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ तयार केलेला आहे. तर त्याच्या खाली तुम्हाला हवं तसं डिझाईन लावू शकता या पट्टीवर, किंवा नुसती ही पट्टी जरी लावली तुम्ही दरवाजाला तरी पण छान दिसेल आणि तुम्हाला हवं ते कलर कॉम्बिनेशन इथे करू शकता. तर आता असा आजचा आपला शेवटचा भाग होता श्री रवळनाथ तोरणपट्टीचा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.